मित्रांनो, आपलं शरीर हे एक अद्भुत यंत्र आहे जे दिवस रात्र न थांबता काम करत असतं। प्रत्येक अवयवाचं काम ठरलेलं असतं आणि ते आपापल्या जागी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्य करत असतात। पण जेव्हा शरीरात कुठेतरी बिघाड होतो तेव्हा ते काही बोलत तर नाही, मात्र आपल्याला लक्षणांच्या स्वरूपात सूचना देतं आणि याच इशाऱ्यांकडे वेळेत लक्ष दिलं तर मोठ्या आजारांना टाळणं शक्य होतं। मित्रांनो, आपली जीभ आपल्या शरीराची अंतर्गत स्थिती सांगत असते, पण दुर्दैवाने आपण अनेकदा जीभ ही फक्त चव घेण्यासाठीच असते असे समजतो। जिभेचा रंग बदलणं हे केवळ सामान्य गोष्टींचं नाही तर शरीरात सुरू असलेल्या गंभीर आजारांचं निदर्शक ठरू शकतं। विशेषतः जेव्हा आपण बघतो की जीभ पांढरी, पिवळी किंवा निळसर दिसते तेव्हा ही लक्षणं कोणत्या तरी आतल्या आजाराचं स्पष्ट संकेत देत असतात। पांढरी जीभ म्हणजे कदाचित पचनसंस्था योग्यरित्या काम करत नाहीये, पिवळी जीभ कदाचित लिव्हर किंवा आतड्यांमध्ये काहीतरी बिघाड आहे आणि निळसर जीभ हे तर आणखी गंभीर आहे, किडनी फेल होण्याचे, हृदय किंवा ऑक्सिजनच्या कमतरतेचे लक्षण देखील हे असू शकते। मित्रांनो, आपल्या जिभेचा रंग हा आपल्या आरोग्याचा आरसा आहे। जशी जीभ दिसते तसंच तुमचं आतलं स्वास्थ्यही सांगत असते। खरं तर डॉक्टर सुद्धा रुग्णांची तपासणी करताना जिभेचा रंग बघतात, कारण हे एक प्राथमिक आणि विश्वासार्ह निदानाचं साधन ठरतं। आपण दररोज आरशात बघतो, पण जिभेकडे लक्ष देतो का? कदाचित नाही, पण आजच्या ह्या व्हिडिओनंतर तुमचं मत बदलेल। मित्रांनो, ह्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की जिभेचा कोणता रंग कोणत्या आजाराचे संकेत देतो, विशेषतः किडनी विकाराशी त्याचा काय संबंध आहे आणि तुम्ही कसं वेळेत लक्ष देऊन मोठ्या त्रासांपासून स्वतःचं रक्षण करू शकता। तेव्हा हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा आणि चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नंबर 1, जिभेचा नैसर्गिक रंग आणि बदल याचा आरोग्याशी संबंध। मित्रांनो, सामान्यतः एका निरोगी व्यक्तीची जीभ ही गुलाबी रंगाची असते। याचा रंग थोडा हलका सुद्धा असू शकतो किंवा थोडा गडदही, पण तो नैसर्गिक गुलाबी छटेत असतो। पण जर तुम्ही पाहिलं की जिभेचा रंग बदलतोय आणि ती गुलाबी ऐवजी पांढरी, पिवळी, जांभळी किंवा निळसर दिसू लागली आहे तर मात्र ही एक चेतावणी मानली जाते, कारण अशा रंग बदलाच्या मागे शरीरातील एखाद्या गंभीर आजाराची सुरुवात लपलेली असू शकते। नंबर 2, निळसर जीभ एक दुर्लक्षित पण गंभीर इशारा। मित्रांनो, विशेषतः जर जीभ गुलाबी ऐवजी निळसर वाटू लागली तर हा एक गंभीर आणि दुर्लक्षित इशारा असतो जो आपल्या शरीरात सुरू असलेल्या मोठ्या समस्येकडे निर्देश करत असतो। ही स्थिती वैद्यकीय भाषेत सायनोसिस म्हणून ओळखली जाते। याचा अर्थ आपल्या रक्तात ऑक्सिजनची पातळी घटली आहे। आता विचार करा, जर रक्तामध्येच ऑक्सिजन कमी असेल तर हृदय, मेंदू, फुफ्फुस, किडनी हे सगळे अवयव आपलं काम व्यवस्थित करू शकतील का? तर निश्चितच नाही। म्हणूनच निळसर जीभ ही वैद्यकीय दृष्टिकोनातून धोक्याचा अलार्म असते। या स्थितीमागे काही कारणं लपलेली असू शकतात। फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन शोषण्याची क्षमता कमी होणे, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होणे, किडनीचे कार्य बिघडणे किंवा काही वेळा रक्तातील हिमोग्लोबिनचे विकार। फक्त जीभच नव्हे तर हे निळसरपण ओठांवर, बोटांच्या टोकांवर, त्वचेवर सुद्धा दिसू शकतात। ही लक्षणं ब्लू डिस्कलरेशन सिंड्रोमशी संबंधित असतात आणि वेळेवर लक्ष न दिल्यास जीवघेणी ठरू शकतात। कधीकधी हे लक्षण एक्झिमा सारख्या त्वचा रोगांशीही संबंधित असू शकतं। विशेषतः ओरल एक्झिमा नावाची स्थिती जिभेवर सूज, जळजळ, कोरडेपणा आणि रंगबदल निर्माण करू शकते। म्हणूनच अशा वेळी केवळ त्वचेला औषध लावणं पुरेसं नाही, तोंड आणि जिभेचीही संपूर्ण वैद्यकीय तपासणी आवश्यक असते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही दररोज जिभेचा रंग वेगळा वाटतोय असं निरीक्षण करत असाल, विशेषतः निळसर झाक येत असेल आणि त्यासोबतच श्वास घेण्यास अडचण, हृदयाचे ठोके वेगाने होणे किंवा चक्कर येणे ही लक्षणे देखील तुम्हाला जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। इंटरनेटवर शोधून घरगुती उपाय करत वेळ वाया घालवू नका, कारण वेळेवर निदान केल्यास या स्थितीवर नियंत्रण मिळवणं शक्य आहे। आपली जीभ आपणास शब्द द्यायला शिकवते, पण तीच आपल्या आरोग्याची शुद्ध भाषा पण बोलते। ती ऐका आणि योग्य वेळी पाऊल उचला। मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार। अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।